नमस्कार, मी महाराष्ट्र मीडिया तालुका प्रतिनिधी गजानन व्यवहारे। आज आपण आलो आदर्श गाव वनोजा येथे। तर आज आपण पब्लिक सब जानती है या अंतर्गत काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। आपण कुठले रहिवासी? वनोजा येथे। तर आपला पहिला प्रश्न आहे की आपल्या वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघात जे उमेदवार उभे आहेत त्यापैकी कोण निवडून यायला पाहिजे? आम्हाला तर मशाल पाहिजे। तुम्हाला असं का वाटते की मशाल निवडून यायला पाहिजे? कारण आम्हाला भाव सोयाबीनला भाव गेल्या वर्षी दिलं, यंदा आम्हाला भावच नाही आहे। कारण आमचं कास्तकार लोकांचं लय मरण आहे सर। याच्यासाठी आम्हाला मशालच पाहिजे। वरची सरकार बी राहुल गांधीचीच पाहिजे। ते निवडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघात कोणता आणि कसा विकास होऊ शकतो? एवढं तर नाही बोलतायत साहेब, पण आम्हाला मशाल पाहिजे एवढं बोलतो मी। कारण आम्हाला योजना कोणतीच नाही पाहिजे। आम्हाला योजना आम्ही मागत बी नाही। आम्हाला फक्त सोयाबीनला तूरला भाव पाहिजे। आम्ही वंचित बहुजन आघाडीचे। आम्हाला आमच्या प्रकाश आंबेडकरांचाच पक्ष आहे। कारण आम्ही तो कायद्याने लढू शकतात आणि कायद्याने चालू शकणारा पक्ष आहे। आम्हाला तेच पाहिजे। बरं, मग शेतकऱ्याविषयी त्यांनी काही मागणी डिक्लेअर केले का? सत्तेत आल्यावर ते शेतकऱ्यासाठी काय मागण्या मागतील ते आम्हाला हे सध्या हे नाही सांगू शकत, पण ते लढू शकतात। कास्तकारासाठी त्यांचं जसं बाबासाहेबांना जेवढं कायद्यात हे केलं तेवढं ते करू शकतात आणि ते मीडियामुळे याच्यातनी केंद्रात भांडू शकतात। आपल्याला भाजपचंच पाहिजे सरकार। भाजपच्या सरकारनं काय बिघडवलं? फक्त भाव नाही, भाव तर भेटणारच आहे ना आज ना उद्या। बरं, जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल काय आहे? भाजपचं मत? फक्त भाजप हेच करू शकत नाही, फक्त भाव देऊ शकत नाही। तर ते सर्व सामान्य माणसाच्या यानं भारी जाते ना, तेल गिल महाग होते, सबन महाग होते।